अपडेट न्यूज। नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली, एक कणखर नेतृत्व हरपले। ॲडव्होकेट क्रांती धोटे राऊत यांची भावपूर्ण श्रद्धांजली। गेल्या 20 वर्षापासून ज्यांच्या सावलीत राजकीय वाटचाल केली, ज्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि शिस्तीमुळे आम्हा कार्यकर्त्यांना नेहमीच बळ मिळालं, असं आमचे मार्गदर्शक अजितदादा यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगता अंगार शांत झालाय। नियतीच्या घड्याळाची वेळ आज खरोखर चुकली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट क्रांती धोटे राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। अजितदादांच्या निधनानंतर प्रसिद्धीस दिलेल्या शोक संदेशात ॲडव्होकेट क्रांती धोटे राऊत यांनी दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला। त्या म्हणाल्या की दादांचं नेतृत्व अत्यंत कणखर होते। बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे दादा जे बोलायचे ते करून दाखवायचे। त्यांच्या याच स्पष्ट वक्तेपणामुळे महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी आपलंसं केलं होतं। आज सकाळी जेव्हा ही बातमी धडकली तेव्हा केवळ एक नेताच नाही तर कुटुंबातील एक प्रमुख आणि पाठीराखा गेल्याची भावना मनामध्ये निर्माण झाली आहे। दादांनी नेहमीच कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागणूक दिली। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। या महान आणि कणखर लोकनेत्याला ॲडव्होकेट क्रांती धोटे राऊत यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। नमस्कार। खऱ्या अर्थाने असं म्हणावं लागेल की नियतीच्या घड्याळाची वेळ चुकलेली आहे। आमचे अजितदादा आज आमच्यामध्ये नाही, हे वृत्तच अविश्वसनीय आणि धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे आमच्यासाठी। एक कुशल नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री, आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माझे पालक, माझे गार्डियन, माझे मार्गदर्शक, आमचे नेते अजितदादा आमच्यातून निघून गेलेले आहेत। निशब्द झालेलो आहोत आम्ही सगळेच जण, निशब्द। या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छिते की माझ्यातर्फे, माझ्या धोटे परिवारातर्फे, माझ्या राऊत परिवारातर्फे आणि माझ्या राष्ट्रवादीच्या विशाल परिवारातर्फे मी माझ्या नेत्यांना, माझ्या अजितदादांना विनम्र अभिवादन करते आणि भावपूर्ण, अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.